नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चालू घडामोडी 2023 बाबतची आपण माहिती जी आहे ती माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला चालू घडामोडी ज्या आहेत त्या चालू घडामोडीबद्दलचे जे काही प्रश्न विचारले जातात त्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे आजच्या चालू घडामोडीमधील. बघा, RBIच्या अहवालानुसार देशाची चालू खात्यावरील तूट या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही किती अब्ज डॉलरवर आली आहे? प्रश्न नीट पहा की RBIच्या अहवालानुसार देशाची चालू खात्यावरील तूट या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत किती अब्ज डॉलरवर आली आहे? आणि ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत 8.3, 7.8, 6.7 आणि 5.9. आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं 8.3% काय जे आहे आपली जी तूट आहे ती तूट आलेली आहे चालू खात्यावरील रकमेवरील. आलं का लक्षात? इथं दुसरा प्रश्न पहा. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताची चालू खात्यावरील तूट GDPच्या किती टक्के आहे? जी तूट आहे ती GDPच्या किती टक्के आहे असं तुम्हाला इथं विचारण्यात आलेलं आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे 5, 2, 1 आणि 4%. आणि करेक्ट आन्सर आहे याचं 1%. ऑप्शन क्रमांक सी 1% हे करेक्ट आन्सर आहे की जी चालू खात्यावरील तूट आहे ती GDPच्या 1% इतकी आहे. तिमाहीचा जो काही रिपोर्ट आलेला आहे RBIचा त्याच्यानुसारची ही आकडेवारी आहे मित्रांनो. आलं का लक्षात? चला पुढचा तिसरा प्रश्न पहा. RBIच्या अहवालानुसार 2023-24च्या दुसऱ्या तिमाहीत भारताची व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाली आहे? काय आहे हा जो RBIचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झालेली आहे दुसऱ्या तिमाहीत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्याकडे तुमच्या समोर आहेत ऑप्शन मध्ये 65.5, 61.7, 56.8 आणि 55.9. आणि मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 61.7% इतकी RBIच्या अहवालानुसार भारताची व्यापारी तूट ही जवळपास 61.7 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. आलं का लक्षात? चौथा प्रश्न मित्रांनो. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या सेवा क्षेत्रात निर्यातीत किती टक्के वाढ झालेली आहे? चांगली बातमी आहे ही. इथं वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे की सेवा क्षेत्र जे आहे देशाचं त्याच्यात किती टक्के वाढ झालेली आहे. 5.6, 4.5, 5.3 आणि 4.2. आणि मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे 4.2% इतकी सेवा क्षेत्रात निर्यात जी आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे किंवा वाढ झालेली आहे. पाचवा प्रश्न बघा. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर किती टक्के राहिलेला आहे? आपल्या देशाची जी अर्थवाढ आहे त्याचा दर किती टक्के राहिलेला आहे चालू आर्थिक वर्षामध्ये? ऑप्शन आहे 7.5, 6.8, 7.6 आणि 6.7. तर याचं मित्रांनो करेक्ट आन्सर बघा काय आहे. करेक्ट आन्सर आहे 7.6. आलं का लक्षात? अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर जो टक्क्यामध्ये आहे तो 7.6% इतका आहे. चला सहावा प्रश्न पाहूया. भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले? भारताची जी नौदलात एक इम्फाळ नावाची युद्धनौका सामील करण्यात आलेली आहे तर त्याचं अनावरण कुठं करण्यात आलेलं आहे? मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कलकत्ता. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई या ठिकाणी याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले? नरेंद्र मोदी, रमेश बैस, मनोज पांडे, राजनाथ सिंह. आणि याचं करेक्ट आन्सर आहे राजनाथ सिंह यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे? INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे करण्यात आलेले आहे.
8वा प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच अनावरण करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या INS इंफाळ या युद्ध नौकेची लांबी किती मीटर आहे? इथं तुम्हाला लांबी विचारलेली आहे. 167 मीटर, 163 मीटर, 165 मीटर आणि 168 मीटर. आणि मित्रांनो करेक्ट आन्सर आहे 163 मीटर इतकी काय आहे युद्ध नौकेची लांबी आहे. भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इंफाळ युद्ध नौकेचे वजन किती टन आहे? इथं तुम्हाला वजन विचारलेलं आहे. 4600 टन, 7600 टन, 6700, 7400 टन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 7400 टन इतकं काय आहे INS इंफाळ या युद्ध नौकेचं वजन आहे. 10वा प्रश्न, INS इंफाळ या युद्ध नौकेचा वेग किती सागरी मैल प्रति तास आहे? इथं आपल्याला सागरी जो वेग आहे तो मैलावरती विचारलेला आहे, किलोमीटर नाही तर मैल विचारण्यात आलेला आहे. किती मैल प्रति तास आहे? 40, 50, 30, 20 आणि करेक्ट आन्सर आहे की 30 मैल प्रति तास. किती आहे INS इंफाळ या युद्ध नौकेचा वेग? 30 मैल प्रति तास इतका आहे. पुढचा 11वा प्रश्न, भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इंफाळ या युद्ध नौकेवर कोणते क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलेले आहे? क्षेपणास्त्र कोणते तैनात करण्यात आलेले आहे युद्ध नौकेवरती? ब्रह्मोस, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. आणि करेक्ट आन्सर आहे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आहे. ते क्षेपणास्त्र इंफाळ या नौकेवरती तैनात करण्यात आलेलं आहे. बघा, ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली टिंबटिंब ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे. प्रश्न परत एकदा पहा, ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेले टिंबटिंब ही पहिली भारतीय युद्धनौका आहे. आणि तुम्हाला माहित आहे कोणतं नाव आहे? INS इंफाळ हे नाव मिळालेली भारतीय पहिली नौका आहे. ईशान्य भारतातील शहराचे हे नाव या युद्धनौकेला देण्यात आलेलं आहे. INS इंफाळ हे नाव कशाचे आहे? तर ईशान्य भारतातील एका शहराचं हे नाव आहे. पुढचा प्रश्न, चला, भारतीय नौदलात सामील झालेली INS इंफाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील कितवी युद्धनौका आहे? काय? विशाखापट्टणम श्रेणीतील कितवी युद्धनौका आहे INS इंफाळ ही? पहिली, तिसरी, दुसरी आणि चौथी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे तिसरी युद्धनौका आहे. INS इंफाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील तिसरी युद्धनौका आहे. प्रश्न पहा काय आहे पुढचा 14वा, हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? फिनलंड, इराण, इटली, इस्रायल. आणि करेक्ट आन्सर आहे फिनलंड. फिनलंड या देशाच्या राजदूत म्हणून हेमंत कोटलवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 15वा, फिनलंड देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झालेले हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? महाराष्ट्रातील जिल्हा कोणता हेमंत कोटलवार यांचा? परभणी, जालना, लातूर, बीड. आणि करेक्ट आन्सर आहे लातूर जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील हेमंत कोटलवार हे भारतीय राजदूत म्हणून त्यांची फिनलंड या देशाच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 16वा प्रश्न, तमिळनाडू येथील कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झालेला आहे? अणु ऊर्जा प्रकल्प कुठं होत आहे? कुडनकुलम येथे जो होणार आहे तो कोणत्या देशात करार झालेला आहे? भारत आणि कोणत्या देशात? अमेरिका, रशिया, सिंगापूर, चीन. चला नीट लक्ष द्या मित्रांनो इकडं. आणि उत्तर आहे रशिया या देशाबरोबर भारत आणि रशियानी करार केलेला आहे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पासाठी. हे कुठं आहे? तमिळनाडू या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि रशियाने कोणत्या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केलेला आहे? इथं राज्य विचारलेलं आहे. आताच आपण पाहिलेलं आहे की तमिळनाडू या राज्याच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पुढचा 18वा प्रश्न,
कोयासन विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे? कोयासन विद्यापीठाने रमेश बैस, शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. आणि याचं करेक्ट आन्सर आहे देवेंद्रजी फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न, जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी मिळवणारे देवेंद्रजी फडणवीस हे कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे. चला करेक्ट आन्सर पहा याचं काय आहे. तर पहिले काय ठरलेले आहेत? भारतीय ठरलेले आहेत. 20वा प्रश्न, पुणे येथे 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? अजित पवार, दीपक केसकर, रमेश बैस, चंद्रकांत पाटील. आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो रमेश बैस यांच्या हस्ते पुणे येथील 15व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. बघा पुढचा प्रश्न, पदवी आणि डिप्लोमा धारक बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आसाम, राजस्थान, केरळ आणि कर्नाटक. करेक्ट आन्सर आहे कर्नाटक या राज्याने काय केलेले आहे? युवा रोजगार भत्ता देणारी युवा निधी ही योजना सुरू केली आहे, जे पदवी आणि डिप्लोमा धारक बेरोजगार आहेत त्यांना. 22वा प्रश्न, कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? कौटुंबिक मासिक उत्पन्न बिहार, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू. आणि करेक्ट आन्सर आहे कर्नाटक. कर्नाटक हे राज्य कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय नौदलात सामील झालेली INS इंफाळ ही युद्धनौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण करण्यात आलेली आहे? प्रोजेक्ट 12A, प्रोजेक्ट 13D, प्रोजेक्ट 14C, प्रोजेक्ट 15B. आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं प्रोजेक्ट 15B. आलं का लक्षात? पुढचा 24वा आणि शेवटचा प्रश्न, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अध्यक्षपद राजीव तिवारी, SS मुद्रा, अंकित अवस्थी, प्रमोद अग्रवाल. आणि करेक्ट आन्सर आहे प्रमोद अग्रवाल यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला आजचे जे काही प्रश्न आहेत चालू घडामोडीचे ते संपलेले आहेत मित्रांनो. तर पुढच्या लेक्चरमध्ये अशाच पद्धतीनं नवीन माहिती बरोबर आपण भेटणार आहोत. आणि त्याच्या अगोदर थांबण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.